चला आता आज आपण करूया छानशी मऊसर लुसलुसीत पुरणपोळी. आमच्याकडे तर आता कोणाला नाही आवडत, मलाच आवडतात म्हणून मग मी एकच मग डाळ घेतली. पण जर 2 गिलासाचं किंवा जास्त फॅमिली असेल तर मग 3 गिलास डाळ घेऊन 4-5 जणं जर असेल तर 4 गिलास डाळ घेऊन त्यात 4 किंवा मग 3.5 3 गिलास अशी साखर टाकायची. पण मग मी फक्त माझ्या घरी कोणी खात नाहीत, मग मी माझ्यासाठी म्हणून मग एकच मग डाळ घेतली. आणि 3 गिलास घ्या किंवा 4 गिलास डाळ घ्या, तर त्याला पाणी असं एवढंच ठेवायचं, बोट घालून पाहायचं तेवढं. आणि थोडे त्यात तांदूळ टाकायचे, तांदूळाने ना छान डाळीला चिकटावा येते. बस तर मग ते आपल्या मध्ये ठेवून द्यायचं. आणि जर सण असेल तर मग त्याच्यातच आपण भात पण लावू शकतो, वरण पण लावू शकतो आणि आलू पण बॉईल करू शकतो. मग अशी डाळ चांगली शिजू द्यायची की जेणेकरून बोटाने अशी लुसलुशीत आणि पटकन अशी दबेल पहा. आणि ही गरम गरम डाळ असं मिक्सरातून काढून घ्यायचं. फक्त ते डाळ काढताना खालचं पाणी नाही टाकायचं त्या मिक्सरमध्ये, काहीच नाही. फक्त अशीच डाळ काढायची छान आणि पाणी वगैरे आलं तर ते काढून टाकायचं बाहेर. आणि ते जे पाणी उरते ना डाळीच्या खालचं, त्याचा जो रस्सा एवढा सुंदर होतो, त्याला आमच्याकडे शाऱ्याचं पाणी म्हणतात. ते शाऱ्याचं पाणी छान तिखट मीठ तेलाने अशी फोडणी घातलं की छान रस्सा तयार होतो त्याचं शाऱ्याचं पाण्यात. त्यात भजी वगैरे टाकले की झाली भाजी. बस असं मिक्सरातून छान काढून टाकायचं. याला पाकातलं पुरण म्हणतात. आणि हे पाकातलं पुरणाची पोळी तर एवढी छान लागते, अशी पेढ्यासारखी पुरणाची पोळी तयार होते. काहीच नाही, ज्याला पुरणाची पोळी जमत नाही ना, ते सुद्धा ही ट्रिक वापरा. आणि मी एक मग डाळ घेतली होती ना, तर मग त्याच्यात थोडी जास्त साखर टाकून दिली. मग त्याच्यानंतर मग थोडी विलायची, जायफळ, लवंग असं चांगलं बारीक हे करून ते साखर मुरल्यावर आटल्यावर ते त्यात टाकून दिली. झालं की नाही असं छान पेढ्यासारखं पुरण हे. काहीच नाही, तुम्ही आदल्या दिवशी करू शकता किंवा मग वेळेवर ज्या दिवशी सण असेल काही असेल त्या दिवशीसुद्धा जर तुम्ही अशी पुरण केलं ना तर काहीच त्रास होत नाही. आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं, झाल्यावर कथ्थसं असं होऊ द्यायचं छान. आणि थंड झाल्यावर पुरणाची पोळी करायची. अशी लुसलुसीत पोळी होते ना ही, की खरंच कोणालाही ही पोळी जमेल. ज्याला पुरणाची पोळी जमत नाही त्यालासुद्धा ही पुरणाची पोळी येते. काहीच टेन्शन नाही. लाईक आणि सबस्क्राईब करा.